Welcome to my YouTube channel, The Exploring ROV. आज मी माझ्या व्हिडिओमधून आमच्या कोकणातील थंडीच्या दिवसात पोपटी कशी केली जाते हे माझ्या व्हिडिओमधून दाखवणार आहे. चला मग बघूया व्हिडिओ. पोपटीसाठी लागणारे साहित्य खालीलप्रमाणे: वालाच्या ताज्या शेंगा, चिकनचे मोठे पीस, 1 डझन अंडी किंवा तुम्ही अर्धा डझन अंडी पण घेऊ शकता, अर्धा किलो बटाटे, मटाच्या शेंगा आवडीनुसार, सारणासाठी मसाला, जाडा मीठ, चवीपुरतं ओवा आणि मातीचा मडका, भांबरूटचा पाला व जाळण्यासाठी लाकडाचं किंवा गवऱ्या घेऊ शकता. चला मग पोपटीची कृती कशी असते ते पाहूया. सर्वप्रथम मडका, शेंगा आणि भांबरुटाचा पाला स्वच्छ धुवून घ्यावे. मडकाच्या तळाशी भांबरुटाचा पाल्याचा थर व्यवस्थित पसरावे. त्यावर अर्ध शेंगा, थोडा चिकन केळ्याच्या पाण्यामध्ये रॅप करून चिकन मध्ये मडक्यात ठेवा. तुम्ही ते चिकन रॅप न करता ठेवलं तरी चालेल. अर्धा डझन अंडी, नंतर थोडंसं ओवा व जाडं मिठाचे पाखरण करावे. पुन्हा भांबरुटाचा पाला व उरलेलं मटेरियल असेच एक थर लावावे. त्यानंतर मडक्याचे थोडं पाल्याने अगदी काळजीपूर्वक बंद करावे. लावण्याची पद्धत: आपल्या घराच्या शेजारी एखादी मोकळी जागा बघून मडक्याच्या तोंडावरून थोडा मोठा विदभर खोल खड्डा खणावा. त्यात थोडंसं सुकलेला पाला किंवा पेंड्या टाकून त्यावर आपण रेडी केलेलं मडकं आहे ना ते उलटं करून ठेवावे. मडक्याभोवती सुकी लाकडे, सुकलेला पाला किंवा सुकलेल्या शेणाच्या गवऱ्या व्यवस्थित लावून पेटून द्यावे. लावलेल्या आगीचं जाळ जास्त असेल तर पोपटी शिजायला अर्धा तास लागतं, अन्यथा पाऊण तासामध्ये पोपटी शिजून रेडी होते. पहिले अंडे टाकले, चला मग कधी येत आहे कोकणामध्ये पोपटी करायला? कोकण आपलाच असो. त्यांच्या काळजात भरली शहावे, त्यांच्या काळजात भरली शहावे. उंची